त्यासाठीच आज मी तुमच्यासाठी होम टूरचा व्हिडिओ घेऊन आली आणि व्हिडिओ तर इथे बाथरूम केलेलंच आहे। इथे माझं छोटंसं कॉकरी युनिट मी लावले वरती। हाय, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आणि खूप जणांची रिक्वेस्ट होती की काही होम टूरचा व्हिडिओ दाखवा, होम टूरचा व्हिडिओ दाखवा। त्यासाठी आज तुमच्या रिक्वेस्टमुळे मी होम टूरचा व्हिडिओ घेऊन येते, कारण भरपूर काम असे पेंडिंग आहेत, म्हणजे पत्ते वगैरे लावायचे, भरपूर असं राहिलेलं आहे माझं घर सजवायचं। पण बऱ्याच जणांच्या सारख्या कमेंट येत आहे की ताई होम टूरचा व्हिडिओ दाखवा। त्यामुळे म्हटलं चला आता आपण जसा आहे तसा होम टूरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवूया। आणि नंतर जेव्हा मी पुन्हा जेव्हा घर माझं सजवेन त्यावेळेस पुन्हा तुम्हाला होम टूरचा व्हिडिओ मी दाखवेन। तर चला मग आता आपण होम टूरच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा। तर चला मग आता आपण होम टूरचा व्हिडिओ चालू करूया। तर हा आहे ना आपल्या समोरचा एरिया आहे, म्हणजे घराच्या समोरचा। तर असं आपलं पूर्ण घर दिसतंय बाहेरून। आणि इकडच्या साईड पण थोडंसं आहे, म्हणजे काही समोरचं जे असतं ना आपलं त्याला काय म्हणतात ते केलेलं आहे, पण आहे ना तिकडून नाही मी शूट केलं, फक्त समोरूनच केलं। तर हा असा आपल्या समोरचा एरिया आहे। ते इथे मी छोटीशी रांगोळी काढली आहे, जी की मी दररोजच काढते। आणि इथून आपल्या वरती गेटमध्ये जायचे। तर गेट आपलं बघितलं तुम्ही पावसाने खराब झालं आहे, तर त्याला पुन्हा कलर करायचा आहे, कारण जो तो कलर दिला होता ना आम्ही तो साधाच दिला होता। आपल्या जो घरात आहे तो कलर, म्हणजे घरातल्या भिंतींचा जो कलर आहे ना तो दिला, त्याच्यामुळे तो पावसाने निघून गेला आहे। तर आता जो आपल्या लोखंडाला देतात ना व्हाईट किंवा ब्लॅक कलर, तर तो कलर द्यायचा आहे। आणि इथे ना समोर हे सगळे मी झाडं लावलेले आहेत। हे थोडंसं आपलं छोटंसं गार्डन आहे आणि हा पूर्ण आपला पोर्च आहे। तर मुलांना इथं झोका बांधला आहे आणि हे झाकण दिसतंय ना तुम्हाला, इथे हौद आहे आपला पूर्ण एवढा, आणि तिथेच मोटर वगैरे ठेवलेली आहे। तर इकडल्या साईडने याचा बाहेरचा लुक दिसतोय। आणि इकडेही जी आपली काय म्हणतात त्याला गॅलरी आहे, तर ती गॅलरी आहे ना 3 फुटाची आहे। कारण मागच्या वेळेस पण एका ताईची कमेंट होती की ताई तुमची गॅलरी किती फुटाची सांगा, तर मी ती आता आठवण करून सांगते तुम्हाला की गॅलरी ही 3 फुटाची आहे। आणि हा पूर्ण पोर्च आहे, म्हणजे पोर्च पण भरपूर मोठा आहे। आणि त्याच्यानंतर मग इथून आहे ना आपल्याला वर जायला, म्हणजे वरती आपण घरात शिरू शकतो। तर ही एंट्रन्स आहे घराची पोर्चमधून वर चढल्यानंतर। तर इथं मी छान असं मनी प्लांट लावलं आहे, आणि ते ना आता छान म्हणजे ग्रो व्हायला लागले, हिरवंगार मस्त झाले। आणि त्याच्यावरच आहे ना त्याच्यावरच हे मेन डोर आहे, म्हणजे लोखंडी आपलं सेफ्टी डोर आहे। आणि वरती मस्त गणपती बाप्पा लावले ते दरवाजाच्यावर, आणि हे आपलं मेन डोर आहे। तर इथूनच आपल्याला आतमध्ये एंट्री करायची। तर असं आहे आपला मोबाईल आहे ना, याला ट्रायपॉडला सेट केला होता दरवाजा उघडण्यापुरता। तर चला मग आता पूर्ण सेफ्टी डोर आहे तुम्हाला मी मेन डोर दाखवते। चला मग पूर्ण घराची होम टूर मी आता तुम्हाला व्हिडिओमध्येच आवाज देते। तर असा आहे आपला पूर्ण हॉल, हा हॉलचा लुक आहे। तर सर्वप्रथम इथे एक शिवाजी महाराजांची फ्रेम लावलेली आहे। त्याच्यानंतर इकडल्या साईडच्या भिंतीला आहे ना एक गणपती बाप्पाचा फोटो लावलेला आहे। आणि इथं अशा या 2 खिडक्या आहेत। हा आपला सोफा
आणि इथे शाश्वतीची तिची एक फोटो फ्रेम काढली होती तर तोच लावलेला आहे इथं. आणि इकडल्या साईडला आपलं हे टीव्ही कॉर्नर आहे. वरती एक छोटासा मनी प्लांट लावलाय आणि त्याच्या साईडने 2 शो पीस ठेवलेत आणि वर एक छोटंसं घड्याळ लावले. तर असं आपलं टीव्ही कॉर्नर आहे. तर इथे ना एक छोटासा मनी प्लांट लावलाय मी एका पॉटमध्ये. तर एकंदरीतच असा लुक आहे आपल्या हॉलचा. आणि हा टिपॉय आहे ना मी इथंच ठेवलाय साईडला, कारण मुलं पडतात वगैरे त्याच्यामुळं. आणि मी मागच्या व्हिडिओत सांगितले तुम्हाला की अजून आपल्या म्हणजे ज्या खिडक्या आहेत ना त्यांना पडदे वगैरे राहिले आहेत, तर दिवाळीच्या आत बाहेर म्हणजे दिवाळीच्या वेळेस दिवाळीपर्यंत करून घेऊ ते पण पडद्याचं काम. आणि असा हा आपला सोफा आहे. तर इकडं आपलं हे छोटं बेड आहे, त्याचा हा एंट्रन्स आहे. आणि प्रत्येक रूमला 2-2 खिडक्या आहेत. तर इथे पण एक खिडकी आहे आणि इकडल्या साईडला एक खिडकी आहे. वर एक लॅफ्ट केला आहे, त्याच्यावर जे आपले कूलर आहेत ना ते ठेवलं आहे. आणि इथे पण एक सुंदर अशी शिवाजी महाराजांची फ्रेम लावली. हा दिवाण बनवून घेतला आहे. एक सिंगल म्हणजे एक व्यक्ती झोपू शकतो इतका साचा आहे. आणि हा आपला जुना आहे. आणि हा टेबल पण जुनाच आहे. आणि हे कपाट आहे ना हे पण जुनंच आहे, पण त्याला आहे ना कलर वगैरे केला आहे त्याच्यामुळे छान वाटतंय ते पण. तर असा आहे आपला. आणि कुठंच म्हणजे मी असा पसारा आहे ना प्रत्येक वस्तू ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवते, त्याच्यामुळं घरात तुम्हाला कुठंच असं अस्तव्यस्त किंवा पसारा असा कुठंच दिसणार नाही. आणि इकडल्या साईडने असं आहे. तर असा हा पूर्ण लुक आहे. आणि बेडमध्ये लाईट वगैरे लावण्याची काहीच गरज पडत नाही, कारण खिडकीतून भरपूर उजाड येतो दोन्ही पण. तर आता मी खिडक्या नेहमी उघड्याच ठेवत असते, कारण फ्रेश हवा बाहेर जाण्यासाठी घरात. त्यामुळे आता व्हिडिओ करते त्यामुळे मी खिडक्या लावून घेतल्या दोन्ही पण. तर हा झाला आपला पहिला बेड, म्हणजे छोटा बेड. आणि इकडे आहे ना मास्टर बेड आहे, तर तो पण दाखवते मी तुम्हाला. तर अशी मास्टर बेडची एंट्री आहे इथून. इथे हा एक मिरर लावून घेतला आहे, म्हणजे दररोज आपल्याला म्हणजे दररोजचं जे आपण तर असा छोटासा मिरर मी इथं लावून घेतला आहे, कारण ड्रेसिंग टेबल मला नको होता. ड्रेसिंग टेबल मी आधी वापरला होता तर माझी हौस झाली होती, त्याच्यामुळं म्हटलं ड्रेसिंग टेबल नको मला. मग मी असा साधाच एक सिंपल मिरर बनवून घेतला. आणि हा मास्टर बेडचं बेड आहे. हे साईडने जो कप्पे असतात ना ते.
तर ह्याचं आणि हे मोठं आपलं कपाट आहे, म्हणजे मोठं वॉर्डरोब असतं ना तसं आहे. आणि इथे शोपीस ठेवण्यासाठी बनवून घेतलेले आहेत हे कप्पे, पण अजून तर काही शोपीस मी घेतलेले नाही. ज्यावेळेस घेईन त्यावेळेस ठेवून. त्यामुळेच मी हा जो आपला होम टूरचा व्हिडिओ आहे ना तो आता सध्या करत नव्हते, कारण बरेचसे कामं असे पेंडिंग राहिलेले. पण जाऊन द्या, पुन्हा एकदा मी करेन तुमच्यासाठी आणखीन होम टूर. तर आता सध्या जसं आहे तसं. तर असा हा पूर्ण बेडचा लुक आहे. ते राहतात आणि इथे समोर आहे ना टॉयलेट बाथरूम आहे, त्याच्यामुळं घ्यायला पण सोपे होतात. तर इथे बाथरूम आहे. आणि इथे हा बेसिंग एरिया आहे. इथे पण मिरर लावायचं राहिलंय अजून. आणि इथे टॉयलेट आहे. त्याच्यानंतर आपण असं सरळ किचनमध्ये एंट्री होते. किचन टूर तर मी तुम्हाला केलेलंच आहे. इथे माझं छोटंसं कॉकरी युनिट मी लावलंय वरती. इथे खाली ती एक लोणच्याची बरणी आहे आणि हे आपले याची मिठाची, आणि हे आपलं चटणी लोणचं वगैरे ठेवण्यासाठी ती. आणि इथं माझा गॅस आहे. आणि हे किचन ट्रॉले वगैरे. इथे खिडकीत एक छोटंसं मनी प्लांट ठेवलं आहे मी. इथे पिण्याच्या पाण्याचा माठ आहे. इकडे ना एक डब्याचं रॅक ठेवलंय. समोरचं असं दिसतंय. इथं भांडे घासून ठेवले. हे लोणच्याची बरणी मी इथंच ठेवली, कारण खिडकीतून हवा लागते त्याला, त्याच्यामुळं. आणि इकडच्या साईडने आहे ना बाहेर गॅलरी एक छोटीशी, तिथं धुणं भांडे करण्यासाठी. आणि इथं फ्रीज ठेवलं आहे मी. आणि जे आपली एक्स्ट्राची टाकी असते ना, तर ती तिथं कोपऱ्यात ठेवली. आणि त्याच्यावर जे आपल्याला कपडे लागतात ना दररोज, म्हणजे पुसायला वगैरे, तर ते तिथं ठेवते. आणि इकडं देवघरी लाईट गेली नेमकं आत्ताच. आपलं देवघरी.
तर पूर्ण किचनचा लुक असा दिसतो. मी इथे ना कॅलेंडर ठेवलं आहे आपल्याला दररोजच्या जे बघण्यासाठी लागतं, त्यामुळे इथे एक असं कॅलेंडर लावून ठेवलं. आणि इकडे जिना आहे. तर कसा वाटला तुम्हाला होम टूरचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.